बहुप्रतीक्षित मालेगाव स्फोट प्रकरणाचा आज निकाल। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यासह 7 जणांना मृत्यूदंडाच्या शिक्षेची एनआयएची मागणी। आजच्या निकालाकडे देशाचं लक्ष। अमेरिकेकडे भारतीय उत्पादनांवरती 25% आयात शुल्क लागू। खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांची एक्सपोस्टमधून घोषणा। भारत रशिया मैत्रीवरती खोचक टिप्पणी। अमेरिकेच्या टॅरिफवरती भारताचं उत्तर। शेतकरी आणि एमएसएमईचं नुकसान टाळण्यासाठी सर्व आवश्यक पावलं उचलणार। पंतप्रधान मोदी मंत्र्यांशी चर्चा करणार। दुपारी संसद भवनात विशेष बैठक। भारतावर टॅरिफ लावणाऱ्या अमेरिकेची पाकिस्तानसोबत नवी डील। अमेरिकेमध्ये तेल साठे विकसित करण्यासाठीचा करार। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची सोशल मीडियाद्वारे घोषणा। संसदेचे अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी। शिवसेना खासदारांसोबत देशभरातील राज्यप्रमुखांची भेट घेणार असल्याची माहिती। तर फडणवीसांनी घेतली राज्यपालांची भेट। वादग्रस्त मंत्र्यांवरून दैनिक सामनातनं मुख्यमंत्री फडणवीस लक्ष। समज देऊन सोडा हा फडणवीस ऍक्ट 2025 असल्याचा चिमटा। कायद्याच्या प्रेमात पडून अनेक गुन्हेगारांचा भाजप प्रवेश म्हणत डिवचलं। ज्येष्ठ नेते जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम। तुमच्या मनात असलेला सांगलीतील पक्षप्रवेश अजून झालेला नाही। माध्यमांना मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल आज भाजप प्रवेश करणार। दुपारी 4 वाजता मुंबईमध्ये पक्षप्रवेश सोहळा। शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या जालना मतदारसंघामध्ये भाजपला नवबळ। बीडच्या परळीतल्या महादेव मुंडेंच्या हत्येला 21 महिने पूर्ण। न्यायाच्या मागणीसाठी मुंडे कुटुंबीय आज दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांसह त्यांच्या साथीदारांची पोलीस कोठडी आज संपणार। दुपारी पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करणार। सरकारी जमिनीवरची 2011 पर्यंतची 500 चौरस फुटांवरील अतिक्रमणं नियमित करणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा। 30 लाख अतिक्रमणधारकांना लाभ होणार। खासगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ईडब्ल्यूएस आरक्षणावरून सरकारचा यू टर्न। खासगी मेडिकलमध्ये ईडब्ल्यूएस आरक्षण नाही। पालकांच्या आक्षेपानंतर तीव्र नाराजी। नागपुरातल्या शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी 2 शिक्षणाधिकाऱ्यांना अटक। एसआयटीची मोठी कारवाई। दोघांची न्यायालयीन कोठडी रवानगी। कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा आरोप। आजपासून भारत इंग्लंड ओव्हलवरती निर्णायक कसोटी खेळणार। बेन स्टोक्स दुखापतीमुळे सामन्याला मुकणार। जसप्रीत बुमराहलाही विश्रांती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।